मुंबई एंट्री पॉइंटवर 5 टोल नाके आहेत। मुंबईत बांधण्यात आलेले उड्डाणपूल आणि त्याच्या देखरेखीपोटी MEP या कंत्राटदाराला या 5 टोल नाक्यांवर टोल वसुलीचे अधिकार दिले गेले। याशिवाय इंधन उपकरातून 2100 कोटी रुपये वसूल करण्याबाबतही करार झाला। त्यानुसार 2000 सालापासून मुंबईत पेट्रोलवर 1% तर डिझेलवर 3% उपकर लावण्यात आला। मात्र उपकराच्या 2100 कोटी रुपयांची वसुली 2010 सालीच पूर्ण झाल्याचं कॅगनं आपल्या अहवालात म्हटलंय। याचाच अर्थ 2010 पासून ते 2016 पर्यंत उपकराची बेकायदा वसुली सुरू आहे। विशेष म्हणजे गेल्या वर्षीही कॅगनं याबाबत ताशेरे ओढून उपकर वसुली बंद करावी अशी शिफारस राज्य सरकारला केली होती। मात्र असलेल्या पक्षांचं अर्थकारण असल्याचा आता आरोप होऊ लागलाय। कॅगनी ताशेरे ओढल्यानंतर जे बोलतंय हे आम्ही तेव्हा बोलत होतो, मग तेव्हा कोणी लक्ष दिलं नाही। बरं, तेव्हाचं आघाडीचं सरकार काय आणि आता युतीचं सरकार काय, दोघांची कातडी गेंड्याचीच आहे। त्यांनी तेव्हाही काही केलं नाही आणि आताही काही केलं नाही। कॅगनी ताशेरे ओढल्यानंतर पुन्हा तो विषय ऐरणीवर आलेला आहे। पण मुंबईचा टोल हा बंद होणार कधी, किती तारखा दिल्या माहिती आहे का, तारीख पे तारीख। तर हे संपूर्ण सरकार जे आहे ते कुठेतरी अगोदरचं पण आणि आत्ताचं पण ह्या MEPच्या आणि या IRBच्या दावणीला बांधलेलं आहे यांना, आणि म्हणून आत्ताही त्याच्यावरती काही होत नाही। मुंबई एंट्री पॉइंटवरील बेकायदा उपकर वसुली आणि टोल वसुलीबाबत मुंबई ठाण्यातल्या प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे। हीच मागणी आहे की ताबडतोब शासनाची जर ठेकेदाराला जर पूर्ण पेमेंट झालेलं आहे, शासन तातडीने ताबडतोब आजच्या आज जनतेसाठी हा ताबडतोब पूर्णपणे खुला करावा आणि रक्कम घेण्याचं बंद करावे। ही आता बघायला गेलं तर रोजचीच म्हणजे त्रासच झालेला आहे तो नागरिकांना। आम्ही नेहमी या दिशेने वाटचाल करत असतो, नेहमी तो टोल आकारला जातोय, तर कुठेतरी हे आता बंद झालं पाहिजे। म्हणजे खूप त्रास सहन होतोय। एकंदरीत असं वाटायला लागलंय की टोल ही सरकारमधल्याच मंत्र्यांची आणि म्हैसकर अँड ग्रुप कंपनीची यांच्या मक्तेदारीची प्रॉपर्टी झालेली आहे टोल। आगामी काळात मुंबई आणि ठाणे पालिकेच्या निवडणुका आहेत। या निवडणुकांमध्ये टोल वसुलीबाबत सामान्यांच्या संतापाचा फटका शिवसेना भाजपला बसण्याची शक्यता आहे। याच पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या आधी या टोल नाक्यांवर लहान वाहनांना टोल मुक्ती देण्याबाबत सरकारच्या हालचाली सुरू आहेत। मात्र आतापर्यंत वाहन चालकांकडून बेकायदेशीर वसूल केलेला उपकर आणि टोलच्या कोट्यवधी रुपयांच्या रकमेचं काय, हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे। याचा फायदा झालाय तो टोल वसुली करणाऱ्या कंपनीला आणि खिसे कापले गेलेत ते सामान्यांचे। ठाण्याहून कपिल राऊतसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।